जय शिवराय मित्रांनो, मी प्रमोद कांबळे आपल्या चॅनलच्या या नवीन भागात तुमचं सगळ्यांचे स्वागत करतो. हा आजचा व्हिडिओ खूप दिवसांनी येते. तर हा व्हिडिओ मुंबई ते नागपूरचा प्रवास या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. तर बघूया आजचा हा प्रवास कसा होतोय तो. कारण नागपूरला खूप थंडी आहे असं म्हणतात, मुंबईला थोडी कमी आहे, पण नागपूरला बघूया जाऊन कसं आहे ते. तर आता आमची 8:30ची गाडी आहे LTTवरून, जी जनेश्वरी नावाची ती गाडी आहे. आणि आम्ही जवळजवळ 24-25 जण आहोत. तर आता आम्ही घरातून निघतो आहे. आता आमच्याबरोबर सुद्धा वड्या ते आमचे 10-15 जण आहेत, तर ते सुद्धा निघतील आमच्याबरोबरच. आता आम्ही टॅक्सी करून डायरेक्ट LTTला जाऊ. तर चला या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. तर बघूया, ह्या टायमाला मी गेलो ना तर मग आईला पण घेऊन जायचं आहे. तसेच अजूनही कोणी घरातले आपले सदस्य आहेत सुद्धा आले तर मग त्यांनासुद्धा घेऊन जाईन. तर आधी मी माहिती घेतो आणि मग मला समजेल कुठून कसं जायचं ते. आणि आई मी जातोय आता, काळजी करू नकोस. चला आता मी टॅक्सी पकडून आलो आहे लोकमान्य टिळक टर्मिनसला. आता आम्ही जातो आतमध्ये. बघूया आपले कोण कोण आपले आलेत काही जण. बघा आमची गाडी लागली आहे साईडला, जनेश्वरी एक्सप्रेस. तर चाललो आता एक्सवेटरने. माझ्याबरोबर ते आहेत रणजित सावंत, आपले सुद्धा काही मित्र आहेत आतमध्ये. तर येत आहेत ते. चला मंडळी, आमची आता ट्रेन सुटली आहे. माझ्याबरोबर ते आहेत रणजित सावंत. चालू नागपूरला मला सांगायला साईडला सुरुवात केली तेव्हा. आता आमच्या मिडल आणि अप्पर अशा 2 सीट आहेत. साईडला 2 आहेत, मिडल अप्पर आणि खाली 2 आहेत. आमच्या अडकत आम्ही आहोत 5 जण. पवार आहे आणि त्याची फॅमिली आहे तिकडे. बसा या, ही बारकी आहे तिकडे. आता आपल्या दुसऱ्या डब्यात पण आपली काही मित्र आहेत. तर आम्ही सगळे भेटू सकाळी डब्यावरती. दाखवली मला नागपूर कसं आहे ते. आम्ही पहिल्यांदा जातो, तिकडे थंडी किती आहे. बॅग जाऊ थोडा वेळ झाला की आम्ही मग जेवण घेऊ. हे बघा कार्यकर्ते आहेत, 2 मेन कार्यकर्ते आहेत. मंडळी, ट्रेनमधल्या कॅन्टीनपेक्षा मग आम्ही आमच्या घरगुती डबे घेऊन आलो आणि प्रत्येकाचे डबे होते. मग ते आम्ही सर्वांनी एकत्र मिळून खायला सुरुवात केली. छान होतं, प्रत्येकाचं जेवण स्वादिष्ट होतं आणि घरगुती जेवण होतं. त्याच्यामुळे कोणाला काही त्रास होण्याची शक्यता थोडी कमीच होती. आता मग व्यवस्था सगळे बाहेर झोपेल होते आमचे मित्र. ट्रेन आता जवळजवळ नागपूर स्टेशनच्या आसपास आहे. आणि गरम चहा पितो आम्ही. थंडी एवढी नाही आहे, कमी प्रमाणात. आता बघूया तिकडे गेल्यावरती काय थंडी आहे. इकडे गाडी याला घे पुढे पुढे बाकीची नाही. मग आम्ही 14 जातो, ठरवतो बाबा महिन्याला या ठिकाणी जायचं आपल्याला. मुंबईत आम्ही भरपूर कव्हर केले, पूर्ण कव्हर करून महाडपर्यंत गेलो. महाडला पण जाऊन आलो, रायगडला पण जाऊन आलो. नागपूर स्टेशन आहे. मित्र आहेत आमचे. आमची गाडी केलेली आहे, त्या गाडीमध्ये जातो. तुम्हाला दाखवतो आम्ही कुठं जाणार आहे अजून डोकं आहे ना. आता जातो आम्ही, घेऊन आपल्याला जायचं आहे. आमचे सगळे चालले. तर बघूया आपल्याला जे येणारे ते कुठे आहेत. आता आम्ही 6 नंबरला आहोत आणि आता आम्हाला जायचं आहे 8 नंबरला. चलो. अरे किती मोठं नागपूर स्टेशन बघू शकता. आम्ही सुद्धा पहिल्यांदाच बघतोय. खूप मोठं प्लॅटफॉर्म आहे, लांब लांब दूरवरती. 8 नंबर. हात दाखव बाबा.
तरी बघा आमची गाडी केली आम्ही 20 सीटर. स्टेशनच्या बाजूलाच पार्किंगचं आहे. तसं आता मी फटाफट बसून घेतो. आम्ही विंडो सीट पकडतो. या चल बाय पाटी. प्रतीक्षा बाबूला घे मांडूया. अरे बॅग मागेच ठेवूया. शकुली बाबू दुसऱ्यांना पण बसायला पाहिजे. ताईचं मांड ताई घेईल ना तुला. मी तुला घेतो. नागपूरच्या गाडी बबलू बाई की गाडी नाही पाटी तू बॅग घेऊन गेला होता पाटी. नाही तुम्हाला हो नवरदेची बॅग आली काय? आली आली. हो अंधे. परत आपले सगळे सहकारी येऊन बसलेत. 19 जण प्रौढ आहेत आणि बाकी सगळे मुलं आहेत 5-6. गौतम बुद्धांचा. चला फायनली मित्रांनो नागपूरला आलेलो आम्ही आणि याच्यानंतर दीक्षाभूमीला सुद्धा जाणार आहोत. तो सुद्धा व्हिडिओ बघा. हे बघा पहिल्यांदाच नागपूर आपण बघतोय. तर बघूया हा मेट्रो आहे. ओके चला कशाला फोन केला सर ना. आता आमची गाडी चालली आहे. आमचं थोडंसं लेटच झालं आहे आम्हाला. त्याच्यामुळे आता आम्ही नाश्ता करतो आणि मग पुढे आम्हाला कुठून जायचं आहे ते दीक्षाभूमी वगैरे ते पाहतो. नाश्ता आहे इथे रोटीश्री. रोटी खूप सुंदर असं हे हॉटेल आहे आणि आमची नाश्त्याची सोय केली आहे या ठिकाणी. हा बघा आमचा नाश्ता आहे. त्याच्यामध्ये आम्हाला डोसा आहे आणि खाली केळीच्या पानावरती डोसा आहे आणि बटाट्याची भाजी आहे. त्याच्यानंतर हा रस्सा आहे. सांबार आहे. सांबार चटणी नाही आहे. चटणी नाही आहे ना पुढे आहे चटणी आहे. तर आता आमचे दोन माणसं गेलेत तिकडे. तर आम्ही सुरुवात करतोय नाश्त्याला. मी सुद्धा या. आम्ही आता नागार्जुन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आलो आहे. बौद्ध महासंग्रह पाहू शकता तुम्ही. ते बौद्ध समाजाची खूप सारी लोक इकडे आले.
आग्रा जीन्स गर्जना ट्रिप मुंबई मुंबई ब्लू कलर की डस्टबिन वहाँ से राइट वो जा रहे हैं ना उधर समोर बघा सुंदर अशी बुद्धाची मूर्ती आहे. तर आता मी कपडे वगैरे चेंज करतो फ्रेश व्हायला आणि मग पुढे बुद्धांची मूर्ती आणि आपल्याला काय काय पाहायला मिळतं ते या व्हिडिओमध्ये पाहूया. हा एक वेळ लगे तिथलं किती काय राहिलं दिसतं पुढे 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 ही उपाय बिल्डिंग आहे. ही राहण्याची सोय आहे. ते आम्हाला ही पारमिता बिल्डिंग तर त्या बिल्डिंगमध्ये जातो आम्ही. रात्री आहे ना बाहेर येऊ बसायला. हा हो हा आहे ना बसायला. ही बघा पारमिता बिल्डिंग. ही मम्मी आहे ते. हा बघा आमचा रूम. इथे आता आम्ही 1 2 3 1 2 3 4 5 6 7 8 9 10 बेड आहेत इथे. तुम्ही पाहिलं असेल कुठून कसं आलो ते. LTTवरून आमची गाडी होती 8:30ची ज्ञानेश्वरी या नावाची. ती इथे आली नागपूर स्टेशनला. थोडासा लेट झाला आम्हाला. 9:30चा इथं टायमिंग होतं त्याचा. परंतु आम्ही 12:30पर्यंत इथं आलो कारण थोडंसं गाड्यांचं तर तुम्हाला माहिती आहे रेल्वेचा प्रॉब्लेम होतो. तर खूप सुंदर असा प्रॉब्लेम होता आणि आमची बरोबर काही मंडळी होती आमची. त्यांच्याबरोबर सुंदर असं आमचं रात्री जेवणसुद्धा आम्ही ग्रुपमध्ये केलं आणि 20-21 आमच्याबरोबर आमचे ग्रुपचे सदस्य होते. खूप मजा वाटली आम्हाला आणि आम्ही या नागपूरच्या दिशेने जे आम्ही आता आलो आहे तर आम्हाला आता चैत्यभूमी आम्हाला आता दीक्षाभूमी पाहायचे. तर तो दीक्षाभूमीचा आणि जे आपल्याला जे लोकेशन्स आहेत ते आपल्याला ह्या दुसऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतील. तर या व्हिडिओमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा.